जर तुम्ही घरून बिझनेस पैसे आणले तर तो बिझनेस कधी सक्सेस नाही होत. मराठी माणसांनी पार्टनर घेतले पाहिजे की नाही? तुम्हाला आजार कुठलाच नाही, पण आजार होऊ नये म्हणून आपल्याला काय करते, हा कन्सेप्ट आमचा सुरुवातीपासून आहे. डाऊन मध्ये गेल्यावर वर कसं येतात परत? तो पहिल्या वेळेस काय चूक केली होती आपण, ती नंतर नाही करायची. एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल तर किती महत्वाचं आहे सेल्स आणि डोर टू डोर जाणं, कस्टमरला फेस करणं. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना सर, तर तुम्हाला डोर टू डोर गेल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे. पण स्वतः ग्राउंड लेवलला उतरायचं, चेकिंग करायचं आणि मग नंतर मग प्रमोट पुढे करायचं. डोर टू डोर आमची मुलं जातात, ती सर लोकांनी नाही घेतले तर चल मी तुला करून दाखवतो. तुम्ही उद्योजक पण घडवता. हो, उद्योजक काय पण कॉन्सेप्ट येतो उद्योजक घडवण्याचा? काही उद्योजक असे आहेत की बिझनेस करायला त्यांची म्हणजे डेअरिंग नाही होत, आणि आपली शिक्षण पद्धती अशी आहे की जे पुस्तकातून शिकवलं जातं ते प्रॅक्टिकली कधीच नसतं. नेमकं तेच आम्ही करतो की आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवून तुम्हाला बिझनेस कसा करायचा, तो कसा डेव्हलप करायचा, तो आम्ही डायरेक्ट प्रमोट करतो तुम्हाला. माझा बिझनेस जो पीक असतो त्यावेळेस मग नातेवाईक पण असतात, मित्र पण असतात, आणि ज्यावेळेस संपतो ना त्यावेळेस मी एकटाच असतो. मग हे कसं डील करता तुम्ही? आणि तुम्ही एवढे बिझनेस 20-25 वर्ष केले, 4-5 बिझनेस केले, त्याच्यातनं सगळ्यात मोठं लर्निंग काय आहे तुमचं? कुठला एखादा बिझनेस जर मनात घेऊन केला तर तो निश्चित होतो. हेल्दी इंडिया तुमचं जे मिशन आहे, आणि हे जे तुम्ही इंडियामध्ये तुम्ही पसरणारा पूर्ण हे चाललंय, पैसे कमवण्यासाठी आहे का हेल्दी इंडियाच्या मिशन? नाही सर, बघा नमस्कार, कॉन्व्हर्सेशन दॅट मॅटर विथ सागर बाबर या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे हेल्थ केअर गावागावांमध्ये पोहोचवण्यासाठी ज्यांनी हे मिशन घेतलंय असे युनुस शेख सर आपल्याकडे आलेले आहेत, आणि त्यांनी सुयश हेल्थ केअर म्हणून एक मोठा उपक्रम घेतलेला आहे. पण मी त्यांच्याशी आज काय गप्पा मारणार आहे की सेल्स म्हणजे काय, लोकांना कसं घडवायचं, लोकांना कसं हायर करायचं. त्यांनी 30 वर्ष सेल्स केलेलं आहे. मग बिझनेस फ्रँचायझीमध्ये पैसे कसे कमवायचे, बिझनेस कसा करायचा, आजची पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये फरक काय आहे, आणि काय काय अडथळे येतात तुम्ही जेव्हा गावाकडे बिझनेस करता, या सगळ्या गोष्टींवर आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. सर, वेलकम टू माय शो. सर, तुमचा आधी फार्मिंग डेअरीच्या व्यवसायातनं वडिलांच्या व्यवसायामध्ये तुम्ही होते, तिथून हे डिजिटल ATM म्हणजे हेल्थ ATM, हे हेल्थ ATMचा कॉन्सेप्ट कधी तुमच्या डोक्यात आला? कसं आहे सर, ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून मी ॲक्च्युली आमच्या ग्रामीण भागामध्ये काय होतं, एखादा माणूस मेला किंवा एखादी डेथ झाली तर माणूस काय म्हणतो, ह्याचं चेकिंग केलं असतं किंवा यांना काहीतरी अगोदर जर ह्याचं निदान झालं असतं, समजा मराठी भाषेत आपण म्हटलं तर हा माणूस वाचला असता. बरं. मग ते माझ्या डोक्यात आलं की असं काय होऊ शकतं का, साधारण की जसं आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण कधी वॅक्सिन देतो किंवा आपण कोविडमध्ये वॅक्सिन दिली आणि त्याच्यानंतर त्याला तो आजार होणार नाही, कसं जसं हेपॅटायटिस B आहे त्याला लहान मुलांना आपण आता गव्हर्नमेंट आपल्या बऱ्याच लसेस देतो. का देतं की फ्युचरमध्ये त्याला तो आजार नाही झाला पाहिजे, म्हणजे तो प्रिव्हेंटिव्हमध्ये. तसं आता समजा आमच्याकडे जे मी आमचे हेल्थ एडमिट जे चेकअप करतो ते आजारी पेशंट्स नसतात, ते ऑलरेडी त्याला फ्युचरमध्ये काय होणार आहे, प्रिव्हेन्शन आहे. तर काय करायचं त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे करतो. प्रिव्हेन्शन तुम्हाला काय करता येईल, मग समजा पुढे 2 वर्षात 3 वर्षात तुम्हाला कुठला आजार होणार आहे का तुमच्या हार्टमध्ये सध्या काय ब्लॉकेज आहेत का, तुमचं शुगरचं काय प्रमाण आहे, तुमचं बॉडी मास किती आहे, इंडेक्स मास किती आहे. पण याच्यातनं बिझनेस कसा सुचला तुम्हाला की याचं ATMच काढायचं? नाही सर, ॲक्च्युली ATM जे मार्केटमध्ये जे ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यातून घेतलेलं आहे. ATM वैयक्तिक माझा नाही आहे. मी त्याला ATMला कसं प्रमोट करायचं आणि त्याच्यातून लोकांना कसं चेक करायचं, ही माझी आयडिया आहे. बरोबर, आयडिया माझी आहे. ती मशीन घेऊन मी आयडिया करतो. समजा कधी आपण फॅक्टरी टाकतोय, मग ती मशीन मी बनवलेली नाही, त्या फॅक्टरीमधून प्रोडक्शन करून मी समोरच्या व्यक्तीला हे करतो. बरोबर आहे. पण ही मशीनच का तुम्हाला असं, कारण तुम्ही बरंचसं काम वॅक्सिनेशन ना बरेचशा याच्यात काम केलंय, हे का सुचलं? आता काय होतं सर माहिती आहे का, सध्या लोकांची मानसिकता अशी झाली की आपल्याला चेकअप करतात, एखादा डॉक्टर हात लावून चेकअप करतो, त्याला म्हणतात त्याला डिग्री कुठली आहे, हा का चेकअप करतो. पण ज्यावेळेस मशीनवरती आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस ते लोकांना त्याच्यावर बिलीव्ह खूप असतो. काय एखाद्या मशीनवरती चेकअप केलं किंवा समजा आपण एखादं हे केलं, आता समजा ECG केली किंवा MRI केला, तर त्याच्यावरती 100% डॉक्टरचा पण फेत असतो आणि ह्याचा पण फेत असतो. पण बाकीच्या लोकांना आपण अगोदर काय करतो, बोर्ड पाहतो, ह्याची डिग्री काय आहे, मग हा एक्सपिरियन्स किती आहे, ह्या डॉक्टरचा आपल्याला फरक पडेल का नाही, का आपण दुसऱ्या डिग्री गेलं पाहिजे. पण मशीनला तसं ही नसतं की मशीनमध्ये आल्यानंतर ह्याचा अर्थ असा होतो की आपण मशीनमध्ये आहे म्हणजे आहे, शुगर 300-350 आहे म्हणजे आहे. पहिला उपक्रम कधी चालू केला तुम्ही? पहिला उपक्रम ATMच्या संदर्भात म्हटलं तर 2 वर्ष ATMच्या ह्याच्यामध्ये 2 वर्ष साधारण चालू झालं. तसं तर मी हेल्थ सेक्टरमध्ये 2002 पासून आहे.
ओके. हा, तुम्ही लाखो लोकांना वॅक्सिनेशन ऍक्च्युली मेडिकल फील्डमध्येच आहे 20-22 वर्ष 25 वर्षापासून. पण ATM हे जे आहे ना, जसं आता डिजिटल इंडिया झालं किंवा हे झालं, आपल्याला काहीतरी लोकांपर्यंत नवीन घेऊन जायचं आणि लोकांकडनं काहीतरी हे करायचं. आम्ही आजारापर्यंत कधीच नाही गेलो. म्हणजे आजारी कोणाला कॅन्सर झाला त्याला शोधायचं असं नाही, किंवा एखाद्याला TB आहे तर असं त्याला शोधायचं असं नाही. आम्ही काय केलं की तुम्हाला आजार कुठलाच नाही, पण आजार होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल, हा कन्सेप्ट आमचा सुरुवातीपासून आहे. आणि आज पण आम्ही त्यालाच फॉलो करतो. मग ते मशीनद्वारे असो, वॅक्सिनेशनच्याद्वारे असो, किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये असो. मग मेन कन्सेप्ट हा आहे की एखादा आजार व्हायच्या अगोदर आपण त्याला काय हे करू शकतो, काय काळजी घेऊ शकतो की तो झालाच नाही पाहिजे. मग तुम्ही जेव्हा पहिलं मशीन इन्स्टॉल केलं ते कुठल्या गावात केलं? मी पुण्यातच केलं होतं. माझ्या पुण्यात ऑफिसमध्ये मी मशीन विकत आणलं. आणि आता पुण्यात पण ज्याच्यात स्लम एरियाचं आहेत, मग त्याकडे काही सोसायटीज आहेत किंवा काही नगरसेवक आहेत किंवा काही डॉक्टर्स आहेत, आम्ही फक्त प्लेस त्यांच्याकडनं घेतो आणि मग त्या ठिकाणी आम्ही डोर टू डोर जाऊन अगोदर सर्वे करतो. बरोबर. आणि त्यांना सांगतो की ह्या वेळेमध्ये चेकअप आहे, तुम्ही त्या ठिकाणी येऊन चेकअप करू शकता. बरं. स्टार्टिंग आधार कार्डची मशीन असते तसं हेल्थची ATM मशीन. हो, हेल्थची ATM मशीन. बरोबर. बरं. मग आता पुण्यामध्ये केलं, मग त्याच्यातनं काय तुम्हाला जाणवलं जेव्हा पहिलं तुम्ही, कारण हा कॉन्सेप्ट जेव्हा होता पहिली तुम्ही केली असेल आणि स्लम एरियातनी लोक आली, काय लर्निंग होतं तुमचं? नाही सर, मग आम्ही लोकांना आमच्या ऑफिसला नाही बोलवत. आम्ही काय करतो, त्या गावात जाऊन त्यांच्या सरपंचाची परमिशन घेतो, तिथल्या PSCची परमिशन घेतो आणि त्यांच्याच गावामध्ये त्यांना 200 रुपयामध्ये जेवढं, म्हणजे 1 किलोमीटरच्या बाहेर नाही जात, 1 किलोमीटरमध्येच तिथं मशीन सेटअप करायची. फोल्डेबल मशीन आहे, गाडीमध्ये टाकली जाते, 5-10 मिनिटात सगळा पूर्ण सेटअप उभा केला जातो आणि त्याच्यानंतर मग चेकअप वगैरे करतो आम्ही. मग जिल्हा लेवलला सेटअप असतो का? नाही, सेटअप जिल्हा लेवलला असतो. ऍक्च्युली गाडी जाते तालुका गावांमध्ये पूर्ण ग्रामीण भागात 2,000 लोकसंख्येचं गाव पण आम्ही करतो. समजा एका गावात आपले पुणे जिल्ह्यात 1800 गाव आहेत, तर आम्ही 3 मशीनद्वारे वर्षभरात 2 वर्षात सगळे गावं केले, तर पुन्हा रिपीट करतोय आम्ही. बरं. 1800 गावं केली केली. म्हणजे 3 मशीन आहेत ना, तर 3 मशीनचे, एका मशीनचे महिन्याला 30, 3 मशीनचे 990 आणि वर्षभरात 900 आणि पाठीमागच्या वर्षात 900 1800. मग एका गावात 2-3 दिवस करावं होतं, मोठं गाव असेल तर 2-3 सगळी गावात तुम्ही मशीन घेऊन गेलाय ऑलरेडी? हो, म्हणजे सगळी राही झाली तसं नाही, छोटं मोठं समजा 500 लोकांचं गाव आहे किंवा एकत्र असेल तर तसं तिथपर्यंत गेलो आम्ही. म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुम्ही? महाराष्ट्र नाही, पुण्याचं बोलतोय फक्त. पुण्यातच 1800 गाव आहेत, फक्त पुण्याचं असं बोलतोय मी बाहेर, आणि महाराष्ट्राच्या बाहेर 1800 गाव आहेत. हा, म्हणजे आता तुम्ही जो हा बिझनेस केलाय तो वेल टेस्टेड आहे, म्हणजे की बाबा तुम्ही 1800 गावात गेले आणि किती 2 लाख टेस्ट झाले आतापर्यंत? हो, 2 लाखापेक्षा जास्त. 2 लाखापेक्षा जास्त टेस्टिंग पण झालंय? हो हो हो. अच्छा. मग बेस्ट आहे, म्हणजे तुम्ही सगळा मॉडेल बघितला, चालतो कसा, आणि मग आता तुम्ही मार्केटमध्ये आपण आता प्लोपमध्ये घेऊन यायचं, त्याला जास्त मोठं लेवलला घेऊन जायचं. अच्छा. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही आता तुमचं एक नवीन बिझनेस मॉडेल चालू करताय की ज्याच्यात तुम्ही उद्योजक पण घडवताय. काय कॉन्सेप्ट आहे तो उद्योजक घडवण्याचा? जर याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, उद्योजक घडवताना कसं होतं माहिती आहे का, काही उद्योजक असे आहेत की त्यांचं एज्युकेशन बऱ्यापैकी झालेलं आहे आणि बिझनेस करायला त्यांचे म्हणजे डेअरिंग नाही होत की म्हणजे नुकसान होईल का, किंवा हे नाही झालं तर मग काय होईल. आणि आपली शिक्षण पद्धती अशी आहे की जे पुस्तकातून शिकवलं जातं ते प्रॅक्टिकली कधीच नसतं. बरोबर. काय, आणि नेमकं तेच आम्ही करतो की आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवून तुम्हाला बिझनेस कसा करायचा, तो कसा डेव्हलप करायचा, तो आम्ही डायरेक्ट प्रमोट करतो तुम्हाला. काय ॲक्च्युली बाकीच्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल की तुम्हाला मशीन विकली जाईल, तुम्ही असं करा म्हणून सांगते, आम्ही तसं नाही करत. तुमच्या प्लेसला जे आहे ना त्या ठिकाणी आम्ही आमची पूर्ण टीम घेऊन 1 महिनाभर पूर्ण ट्रेनिंग देतो, मशीन कशी ऑपरेट करायची, कशी हे करायची, कसं हे करायचं, आणि प्रॅक्टिकली करून मग तुम्हाला बिझनेस रन करून पुढे दिला जातो. त्याच्यामध्ये आम्ही लिमिटेशन दिलं, तुमचा डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टच्या बाहेर तुम्ही नाही जाऊ शकत. मशीनमध्ये एक हे केलेलं आहे की ते त्या रेंजच्या बाहेर गेलं की ऑटोमॅटिक मशीन बंद होईल. अच्छा. टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने तो. आणि मग एका डिस्ट्रिक्टला किती मशीन देता तुम्ही? डिस्ट्रिक्टच्या वेळेस मग किती मोठा आहे. बरं. आणि तसं तर आम्ही एकाच माणसाला 2-3 देतो. बरं. पण एकाला एक दिली तर मग दुसऱ्याला नाही देणार. अच्छा. कारण ते समजा तुम्ही 20 गावं केलेत, त्याच गावामध्ये तू परत आला ना, पण आमच्यात कॉम्पिटिशन होईल. मग बरोबर काय होईल, तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कुठलं गाव केलं, मग त्याचा आम्ही रेकॉर्ड मेंटेन करतो की कुठल्या गावात किती तारखेला कॅम्प झाला, त्याच्यानंतर मग रिपीट किती दिवसानं करायचं. आणि हे सगळं टेक्नॉलॉजीने करतो? हो, टेक्नॉलॉजीने करतो आम्ही सगळं. मग तुमचं टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड आहे, कसं काय आलं तुम्ही टेक्नॉलॉजी, तुम्हाला कसं वाटलंय? कारण काय होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना टेक्नॉलॉजीचा वापर करून बिझनेस ग्रो करायचा हे कॉन्सेप्ट लगेच कळत नाही. कळते
पण तुम्ही कसं काय लगेच ठरवलं की यावेळेस असंच करा? ह्याच्या अगोदर आम्ही छोट्या छोट्या मशीनवरती अगोदर चेकअप करायचो सर. आमचं स्टार्टिंग जे होतं ना, आता आम्ही काय करायचं, डॉक्टरांना घेऊन जायचो, त्यांना जनरली चेकअप करायला लावायचं आणि मग मेडिसिन्स द्यायचे. हा कन्सेप्ट होता. मग त्याच्यानंतर एक BMIचं छोटंसं मशीन होतं, त्या मशीनवरती आम्ही चेक करायला चालू केलं. मग त्याच्यामध्ये आम्ही पैसे घ्यायचे नाही, फ्रीमध्ये करायचं. कारण का त्याला काय आम्हाला काय लागतच नव्हतं ना, काही स्ट्रीप लागत नव्हत्या किंवा काही लागत नव्हतं. आम्ही ते फ्रीमध्ये करायचं, फक्त मेडिसिन्स फक्त त्यांना लोकांना प्रोव्हाइड करायचं. मग त्याच्यानंतर एक कंट्रोल म्हणजे हातात पकडायची एक मशीन आहे, त्या मशीनवरती बऱ्यापैकी हे केलं. तर मग ह्या मशीन आम्ही नेटवरती सर्च केल्यानंतर आम्हाला अशी पण मशीन आहे. मग आम्ही तिथे जाऊन चौकशी केली की काय आहे, कुठले चेकअप होतात, काय होतात, कसं होतं. मग त्याच्यानंतर आता पहिली जी इन्व्हेस्टमेंट होती आमची 10,000, 15,000, 20,000ची इन्व्हेस्टमेंट होती. मग आता 3.5 लाखाची मशीन, 7 लाखाची गाडी, त्याच्यानंतर हा बाकीचा खर्च मग कुठून कसं करायचा. मग तिथून आम्ही काय विचार केला की ह्याच्यावरती एवढं होतं आहे तर आपण पैसे घेऊन करू शकतो ना. पेशंट पैसे द्यायला तयार आहे, तर त्यांना तुम्ही तशी सर्व्हिस द्या, प्रोव्हाइड करा किंवा त्याचं तसं बेनिफिट त्यांना सांगा आणि बेनिफिट करून मॉडेल तुम्ही मॉडेल म्हणजे ह्या जुन्या मॉडेलवरून ह्याला हे केलं. आणि मग मशीन आणली, चालवून बघितली आणि लोकांचा जो रिस्पॉन्स आहे त्या 100% 101% मला कॉन्फिडन्स असा होता की मी छोट्या मशीनवरती 50-100 पेशंट करू शकतो, मोठ्या मशीनवर 100 करू. वन टाईमला मी 3 मशीन घेतल्या होत्या, एकाच वेळेस 3 घेतल्या होत्या. कारण म्हणजे असं शंकाच नव्हती. तुम्ही जेव्हा आता एवढं कॉन्फिडेंटली म्हणताय मी 3 घेतल्या, शंका नव्हती, घरच्यांना भीती नाही वाटली का? ते म्हणले कशाला एवढे पैसे लावताय? हो, घरचे माणसं तर म्हणायचे ना, का तुम्ही काय पण करत बसता, हे करत बसता, हे काय म्हणजे एक घ्यायची होती अगोदर, 3 कशाला घेतलं. पण 3 मशीन त्यांनाही माहित नव्हतं. मी 1 लाख रुपये त्याचे तोडले होते त्याच्यामध्ये मशीन घेताना. तर तू म्हटलं एक मग घेतली तर तुम्हाला 4.5 लागतील. मी म्हटलं मी 3 घेतले तर कितीला देशील तू? एक फ्री मिळाली म्हणजे एक मला फ्री भेटली. ती त्यांना माहित नाही की मी का घेतली. त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये हे करायला पाहिजे, मग त्याच्यापासून डेव्हलप झाल्यानंतर मग दुसरी घ्यायला पाहिजे होती. मग काय कसं डील केलं त्यांच्याशी तुम्ही? त्यांच्याशी असंच डील केलं की माझी कॅपॅसिटी, मी स्टार्टिंगला माझं बजेट तर एकाच मशीनचं आहे, मला काय 4 मशीन वगैरे 3 मशीन घ्यायचे नाही. घरच्यांना कसं पटवलं? घरच्याला पटवायचं, त्यांना हे सांगितलं की आपण इतक्या दिवसापासून बिझनेस करतो, 20 वर्षापासून बिझनेस करतो आणि बऱ्यापैकी आपण आता डेव्हलप आहेत ना, आता मुलं वगैरे, तर त्यांना एवढी शंका वाटत नाही. कारण अपडाऊन येऊन त्यांनी पण पाहिले माझ्याबरोबर की त्यांना भीती वाटत नाही, की त्यांनाही माहिती आहे की चुकीचं नाहीत करणार. काय प्लस मायनस होऊ शकतं पण चुकीचं नाहीत करणार ते. म्हणजे तुम्ही आता सहजपणे म्हणले अपडाऊन, तर डाऊन मध्ये गेल्यावर वर कसं येतात परत? काय बोलता तुम्ही स्वतःशी किंवा काय करता तुम्ही? कसं होतं सर माहिती आहे का, आम्ही बघतो पहिल्या वेळेस काय चूक केली होती आपण, ती नंतर नाही करायची. बरं. आणि माझा जो आजूबाजूची लोक जेव्हा तुम्हाला बोलत असतील तेव्हा तुम्ही कसं त्यांना सामोरे जाता? मी हे पाहिले सर की आजूबाजूची लोक जसे आहेत ना, माझा बिझनेस जो पीक असतो त्यावेळेस मग नातेवाईक पण असतात, मित्र पण असतात, आणि ज्यावेळेस संपतो ना त्यावेळेस मी एकटाच असतो. हो, हे कसं डील करता तुम्ही? सगळीकडे सगळ्या माणसांना यातनं जायला लागतं, पण तुम्ही कसं डील करता यांच्याशी? कसं आहे सर, आता मला 20 वर्षात मी हे शिकलोय की कुठलाही कन्सेप्ट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची किंवा इंडियातल्या लोकांची काय मानसिकता आहे आणि त्यांना आपण काय दिलं तर ते एक्सेप्ट करतील, त्याची थोडीशी जाण आहे मला. आणि कुठला प्रोडक्ट किती दिल्यानंतर हे त्याला एक्सेप्ट करते. मग प्रोडक्ट असेल किंवा एखादा कन्सेप्ट असेल किंवा एखादी सेवा असेल किंवा एखादी सर्व्हिस असेल, ते काय घेतल्यानंतर हे घेतील. काय त्याचं थोडंसं हे आहे. मग मी काय करतो की आपण वैयक्तिक लेवलला करायचं, 4 मुलं घ्यायची, 1 मॅनेजर घ्यायचा आणि आपण स्वतः ग्राउंड लेवलला उतरायचं, चेकिंग करायचं आणि मग नंतर दुसऱ्याला घेऊन मग नंतर त्याला प्रमोट पुढं करायचं. आपल्याला कॉन्फिडन्स आपण स्वतः करतो. कसं आम्ही काय करतो, तर डोर टू डोर आमची मुलं जातात, ते सर लोकांनी नाही घेतले तर चल मी तुला करून दाखवतो. म्हणजे तयारीतून आहे, ही तयारी पाहिजे, पण ही तयारी खूप कमी लोकांमध्ये असते. ती अडचण तिथंच आहे, स्टार्टिंगच तिथं प्रॉब्लेम तिथंच आहे. आणि स्वतः कन्व्हिन्स झाल्याशिवाय आपण दुसऱ्यांना करायला लावणं हे पण चुकीचं आहे ना. कसं आहे सर माहिती आहे का, घरात आम्ही लहानपणापासून बघितलं की 2 रुपये लिटरनं दूध आणत होतो आम्ही, त्याच्यात अर्धा लिटर पाणी घेऊन ते 6 रुपयात विकत होतो. काय मग तो जे कन्सेप्ट होता, म्हणजे त्याची भीती मरून गेलेली आहे. काय आता दुग्ध व्यवसायामध्ये ज्यावेळेस आमच्या मॅन्युअली करायचे, आमच्या गावाकडनं असं डोक्यावरनं बघा अगोदर कॅन्ट घेऊन जायचं, त्याच्यानंतर सायकल आली, त्याच्यानंतर मोटरसायकल आली, त्याच्यानंतर दूध डेअरी आली, टेम्पो आला, म्हणजे ते एक चेंज होतं. आणि ते कसं सगळं पाहिलं आम्ही. आता मी ह्या फील्डमध्ये याच्या अगोदर मला वाटतं 1990ला मी 20 वर्षच होतो, त्यावेळेस मी डोर टू डोर मार्केटिंग करायचं, प्रोडक्ट सेल करायचे डोर टू डोर जाऊन. मग ते डोर टू डोरच्या लोकांची काय मानसिकता आहे काय, आणि ते हे काय केलं की जसजशी बदलत गेलं तसं लोकांना काम नाही करायचं, वजन नाही पाहिजे, मग डिजिटल पाहिजे, फॅन खाली बसून पाहिजे, मग माझी ग्रॅज्युएट आहे. मग ह्या मानसिकता जशी आली तसं मग आम्ही काय केलं, पाठीवरचं वजन कमी केलं. आम्ही मिक्सर विकायचो, कुकर विकायचो, बाकीच्या सगळ्या गोष्टी विकायचो डोर टू डोरला जाऊन. मग ते सगळं बंद केलं आणि मग हा इंजेक्शनचा जो कन्सेप्ट आला, मग त्याचं काहीच नव्हतं, काय वजन नाही. आजच्या पिढीला
जर एखाद्याला बिझनेस करायचा आहे माझ्या मते बरं. सेल्स फार महत्वाचं आहे, हो निश्चित. बरोबर. आणि तुम्ही लकीली डोर टू डोर केलं, त्यामुळे तुम्हाला आता कसलीच लाज नाही वाटत, काय नाही वाटत. पण आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल सेल्स बद्दल? किती एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल तर किती महत्वाचं आहे सेल्स आणि डोर टू डोर जाणं, कस्टमरला फेस करणं? जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना सर, तर तुम्हाला डोर टू डोर आणि केल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे. कारण कसं तुम्ही तो शिकू शकत नाही. ते तुम्हाला किती जरी तुम्ही डिजिटल इंडिया झालं आणि किती जरी तुमच्या रील्स पाहिल्या, तुम्ही मोठे मोठे हे केले, किती तुमचे ते काय म्हणतात प्रमोशनचे व्हिडिओज पाहिले किंवा हे पाहिले कुठला बिझनेस कसा डेव्हलप झाला, किती जरी पाहिलं तर तुमच्यात ते नाही येणार जोपर्यंत तुम्ही ग्राउंड लेवलला नाही उतरत. काय तर माझ्यापेक्षा आलेला माणूस आता माझ्याकडे जरी हा असेल, तुम्ही आता माझा समजा एखाद्याने फ्रँचायसी घेतली तर त्याला म्हणतो तू कार्ड करायला चला अगोदर ग्राउंड लेवलला लोक काय म्हणतात बघ, मला नाही घ्यायचं. आता म्हणतात अगोदर ऑलरेडी आमचं गव्हर्नमेंटकडनं आम्हाला फ्री भेटतं. ह्याच्यामध्ये पण भरपूर हे आहेत. आता मेडिक्लेम आहे माझा, वर्षभरात मला सगळं फ्री भेटतं, तुमचं घ्यायची आम्हाला काय गरज आहे. म्हणजे ग्राउंड लेवलला फेस करताना आम्ही म्हणतो की तुम्ही 100 लोकांना भेटले 20 तरी भेटतील. काय ह्यांची 10 लोक गेल्यानंतर मग ते सर घेत नाही, होत नाही, शक्य नाही. आपण सेल्सवर आता बोललो आणि सेल्स किती महत्वाचं आहे आणि तुमच्यात ते हार्डकोर आहे है ना, तुम्ही एक हार्डकोर सेल्समॅन असल्यामुळे तुम्ही आणि वेगवेगळे बिझनेस मॉडेल तुम्ही तयार करता, बरोबर ना. पण 2010 किंवा 12 मध्ये तुमच्या पार्टनर बरोबर काहीतरी वाद झाले होते है ना, त्याच्यातनं काय शिकले तुम्ही, काय नाही करायला पाहिजे? नाही सर, तो त्या कन्सेप्टला तर मी असा विचार करतो की त्या टायमाला आमच्या साधारण आम्ही काय करतो, एक टेलिफोन सर्व्हिसिंगची सर्व्हिस देत होतो आम्ही ज्यावेळेस तो कन्सेप्ट चालू होता. ॲक्च्युली एक सर्व्हिस होती अशी होती की आपण जसं टेलिफोनवरती बोलतो, तर समजा मला कुठं व्हायरल्स इन्फेक्शन आहे किंवा हे आहे, तर तो टेलिफोन ज्यावेळेस आपण दुसऱ्याला वापरतो तर त्याचं इन्फेक्शन त्याला होतं, त्याची एक सर्व्हिस देत होतो आम्ही. त्याच्या आमच्या 9 का 10 ब्रँचेस होत्या त्यावेळेस. मुंबईला होती, इकडं कोकणात होती, बेंगलोरला, बाहेर पण होत्या. मग ते काय झालं माहिती आहे का, तर ॲक्च्युली दोघांचं पार्टनरशिपमध्ये दोघांची सिग्नेचर लागायची. आणि मी बेंगलोरला ट्रेनिंगला होतो आणि हे कोल्हापूरला होते. मग हे म्हटलं की पोरांचं पेमेंट करायचं आहे, तुम्ही चेकवरती सहाय्य करून द्या. मग ह्याने काय केलं माहिती आहे का, पोरांना पेमेंट जरी दिलं नाही, सेल्फ चेक भरला, पैसे काढले आणि गायब. अरे वा. म्हणजे ॲक्च्युली भांडणं फिरणं असं काहीच नाही. पण तुम्ही परत मग तो बिझनेस त्याला इम्पॅक्ट झाला असेल, पैसे काढले, संपला ना. मी सांगतो ना तुम्हाला, तिथं संपला तो. संपला बिझनेसच संपला म्हणजे काय झालं सांगतो ना तुम्हाला. तिथून मी परत आलो, सगळा पूर्ण स्टाफ आमचं पेमेंट द्या. आणि कसं असतं, जोपर्यंत आपण आपला स्टाफ आपल्या हातामध्ये तोपर्यंत ज्यावेळेस तो आपल्या अपोजिटला जातो ते सगळं मग ग्रुपने येतात. आमचे पैसे पाहिजेत, मला हे पाहिजे, मला नाही तर मग ते आम्ही ऑफिस फोडून टाकू, हे करून टाकू, ते करून टाकू. तो माणूस आम्हाला माहीत नाही, तुम्ही आहेत ना, तुमची सही आहेत ना, तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्ही घेतलं ना, मग तुम्ही आम्हाला पैसे द्या. मग कसे बाहेर आले? मग त्याच्यातून मी घरी गेलो, गावाकडे जाऊन बँकेचं 4 लाख रुपये लोन काढलं, त्याच्यातून पैसे आणले, ते त्यांना सगळ्याला परत हे केलं आणि पूर्ण स्टाफ 1 टाईम काढून टाकला. बरं. जुना पूर्ण एक पण स्टॉप ठेवला नाही. पण जेव्हा तुम्ही असं लोन बिन काढता, एवढी डेअरिंग करता, घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतो? कारण आपल्या इथं ना घरच्यांचा सपोर्ट फार महत्वाचा आहे. कसं असतं सर माहिती आहे का, माझं जे आहे ना सर, मी घरचे कोणी 1 रुपया न घेता बिझनेस चालू केलेला आहे. मला वाटतं की बिझनेस करण्यासाठी 1 रुपयाची गरज नाही लागत. बरं. जर तुम्ही घरून बिझनेस पैसे आणले तर तो बिझनेस कधी सक्सेस नाही होत. कारण का त्याच्यातून पैसे कमवूनच तुम्हाला ग्रोथ करायला लागेल. मग या 2012च्या पार्टनरच्या इन्सिडेंट नंतर तुम्ही कधी पार्टनर घेतलं? नाही, पार्टनर नंतर नाहीच घेतला. कारण कसं माहिती आहे का, ज्या पार्टनरबरोबर काम केलं त्याकडनं खूप गोष्टी शिकलो पण मी. आणि मी असा विचार केला की ह्याच्याबरोबर हा आता धोका दिला, त्याने मला 4 लाखाचा धोका दिला. मी 20 वर्ष काम केलं असतं, पुन्हा 4 करोडचा दिला असता किंवा 50 करोडचा दिला असता. तर मी हा विचार करतो माझे बाकीचे पैसे वाचले. कारण जो विश्वास होता तो लवकर तुटला. मी त्याच्याकडे असं पाहतो, शिकले मी त्याच्याकडून हे शिकलो की नाही, माझ्या खिशात 1000 रुपये त्यातले तुम्ही 200 चोरी करू शकताय. काय 1000चे 1000 नाही चोरी करू शकतो. बरोबर. काय तर त्याने घेतल्यानंतर मी हाच विचार केला की आपले 4च लाख गेले, काय बाकीचे 1 करोडचं नुकसान होतं, ते आपले 96 लाख रुपये आपले वाचले समजायचं. त्याच्यानंतर हे केलं. कारण बाकीच्या लोकांना कसं होतं मग, त्यांच्याकडनं मी कधी काय मागितलं नाही. काय आईवडिलाकडनं मी कधी मागितलं नाही, यांच्याकडनं पण कधी नाही मागितलं. घरून जाता वेळेस फक्त बॅग, 2 ड्रेस आणि सुरू. मग मार्केटिंग कंपनीत काम केलं स्टार्टिंगला, त्यांच्यापाशी डोर टू डोर काम केलो, तिथं असिस्टंट मॅनेजर झालो. मग त्याच्यानंतर प्रोडक्शन कुठं होतं, कसं येतं, त्या सगळ्या गोष्टी शिकल्या. आणि त्याच्यानंतर मग स्टाफ घेऊन मग पेपरला जाहिरात देऊन मुलं जमा केली, त्यांना ट्रेनिंग दिली, त्यांच्याकडनं काम करून मग कंपनी चालू केली. आपल्या मराठी माणसांनी पार्टनर घेतले पाहिजे की नाही? कसं आहे सर, मला तर नाही, काय काळजी घेतली? कसं आहे सर माहिती आहे का, पार्टनर नाही घेतलं पाहिजे, हे माझं मत आहे. पण तुमची पार्टनर घेतल्याशिवाय ग्रोथ पण नाही होणार.
आपल्याकडे कसं होतं सर माहिती आहे का, आता आमच्या ग्रामीण भागामध्ये आता 10 मित्रांनी म्हणून एक गाय घेतली, 10 गायी घेतल्या आणि एका माणसाला सांगितलं की तुला मी पगार देतो, तू हे कर. तर 9 गायी त्याच्या खराब आहेत, त्याची एकटीचीच एक बघा गाय चांगली आहे, त्याचीच गाय दूध देते, त्याची नाही देत. म्हणजे मानसिकता कसं आहे, फक्त मग माझंही झालं पाहिजे. म्हणजे ग्रामीण लेवलपासून इथपर्यंत मानसिकता अशी आहे की फक्त माझंच ग्रोथ झालं पाहिजे. आता सगळ्याला चारा सेम आहे, राहायला जागा सेम आहे, माणूस सेम आहे, सगळ्याला तेवढंच दिलं जातं. पण हे बघताना ते काय करतात, आपलं जे आहे ते त्याला हे करतात. बरोबर. हां, आता मला समजा माझ्यापाशी 1 करोड रुपये आहेत आणि 7 करोडमध्ये खूप चांगला कन्सेप्ट आहे. पण 7 जणी एक ठिकाणी आले 7 करोड घेतले ना, तर आपण चायनाहून एखादं कंटेनर मागवू शकतो आणि आपण इंडियामध्ये त्याला नंतर विकू शकतो. पण माझ्यापाशी 1 करोड असून मी नाही काय करू शकत. पण मला जो कॉन्फिडन्स आहे ते 6 जणांना नाही आहे. ठीक आहे. आणि आणल्यानंतर त्याला माझ्यावर फेत नाही आहे. त्याला वाटतं 5 रुपयाला मला 7 सांगत असेल. आता मला एक्सपिरियन्स आहे, मी त्यांच्यापेक्षा लवकर विकू शकतो. मग काय करायला पाहिजे, पार्टनरशिप केली पाहिजे की नाही? कसं आहे सर माहिती आहे का, काही ग्रुप असे आहेत की त्याला 50-50 जाईल. कारण कसं काही ग्रुप असे आहेत की ते फक्त एका ठिकाणी आहेत म्हणूनच सक्सेस आहेत आणि काही ठिकाणी एक चांगला माणूस असून फक्त पार्टनरनं धोका दिला नाही मग तो अनसक्सेस आहे. मग तुमचा काय सल्ला राहील? माझा सल्ला तर हा राहील की काय आपल्याला ग्रोथ करायचं तर पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड करून आपण करू शकतो. त्याच्यामध्ये हे नाही, प्रत्येकाचं शेअरिंग असल्याशिवाय आपण मग 1 लेवलला तेवढा ग्रोथ नाही करू शकत. एक सिंगल माणूस नाही करू शकत. नाही करू. पार्टनरशिपची गरज आहे. फक्त मला काय वाटतं की जेव्हा आपण कुठे मागे पडतो माहिती का, पार्टनरशिपमध्ये नाही, आपण लिगल ॲग्रीमेंट्समध्ये मागे पडतो. की जेव्हा पार्टनर असतो तर कोणाचा काय रोल, कोणी असे जर पैसे एकदम काढून गेलं तर त्याला काय लागणार, ह्या जर बाइंडिंग नीट ठेवल्या ना, कागद आधीच बनवला तर असे फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. कसं होतं सर माहिती आहे का, कागद जरी झाला, आता कसं आहे, कोण स्लिपिंग पार्टनर असतो, कोण वर्किंग पार्टनर असतो, कोणाला सेल्सचं नॉलेज असतं, कोणाला मॅन्युफॅक्चरिंगचं नॉलेज असतं. बरोबर. प्रत्येक जणाला वेगवेगळंच नॉलेज असतं. प्रत्येक जणाला वाटतं मी करतो म्हणून चालतंय. बरोबर. असं वाटलं पाहिजे सगळे करतो म्हणून चालतंय. मी तर असा विचार करतो की त्याच्या नशिबा म्हणून मला भेटते, माझ्यामुळे त्याला भेटते असं नाही. आता माझ्यापाशी काम करणारा एखादा जर मुलगा चांगला असेल आणि जर त्याचा सेल चांगला असेल, त्याला वाटतं कंपनीच माझ्यामुळे चालते. साहजिक आहे. पण मी त्याला सांगतो तू 8 दिवस सुट्टी घे आणि त्याला दाखवतो तू गेल्यानंतर पण सेल तेवढाच आहे की मी नाही झाला. तुझी ही गैरसमज आहे. त्याला तोंडाने नाही कधी सांगणार तू 8 दिवस सुट्टी घे, 10 दिवसानंतर तू आला तुझा सेल तेवढाच असेल. कारण का तुला मी बनवले ना तसे मी 10 बी बनवू शकतो. बरोबर. म्हणजे त्याला ते वाटलं पाहिजे, त्याला हाही गुन्हा झाला पाहिजे की मी करतो म्हणून चाललंय. मग तुम्ही जेव्हा आता हा कॉन्सेप्ट आणला की 0 इन्व्हेस्टमेंटचा है ना, कारण तुम्हाला हेल्थच्या मशीनच्या गावागाव न्यायच्यात, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲग्रीमेंट्स करता? कसं असतं ॲग्रीमेंट? काय कॉन्सेप्ट आहे? जर लेट्स से मला हे मशीन घ्यायचं तर काय कॉन्सेप्ट आहे, काय करायला लागतं? तुम्ही जर तुम्हाला जर माझ्याकडनं मशीन घ्यायची असेल तर साधारण तुम्हाला मला 3 लाख रुपये डिपॉझिट द्यायला लागेल. ठीक आहे. ती सिक्युरिटी डिपॉझिट असेल, रिफंडेबल असेल. आणि त्याच्यानंतर जे मटेरियल्स लागणार, जसं स्ट्रीप लागणार चेकअपला, त्याच्यानंतर मेडिसिन्स लागणार आहेत, त्याच्यानंतर स्टाफ लागणार आहे. काय तो मी तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या ह्याला जाहिरात देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन मी तुम्हाला तयार करून देणार. काय आणि तुम्हाला जी गाडी असेल तर तुमची समजा परिस्थिती आहे की तुमच्याकडे गाडी ऑलरेडी आहे किंवा समजा नाही आहे, तर आता समजा आम्ही काय करतो, मग गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर 1 लाख रुपये भरा आणि बाकीचं ते इन्स्टॉलमेंट ती घ्या. हे मग आम्ही गाडीचं 20,000 रुपये भाडं पण कंपनीच्या खर्चातून देतो. एक ऑफिस लागतं तुम्हाला, एक मेडिसिनला एक गोडवान लागतं, त्याचं जे भाडं वगैरे असेल ते सगळं टोटल रेंटलच घेतो आम्ही. आणि जर ते स्वतःचं तुमचं वैयक्तिक असेल तर त्याचं भाडं आम्ही कंपनी तुम्हाला देईल. समजा तुमचं ऑलरेडी सेटअपच आहे, स्वतःच आहे, तर त्याचं महिना भाडं ठरवून आम्ही त्या ॲग्रीमेंटमध्ये तसं लिहू की तुम्हाला भाडं द्यायचं आहे. फक्त 3 लाख रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आणि 3 वर्षाचं ॲग्रीमेंट होईल. नंतर तुम्हाला करायचं असेल करू शकतो. त्याच्यामध्ये सगळं टर्म्स अँड कंडिशन असतील, मेडिसिन्सचे पैसे हे असतील. मेडिसिनला तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत. मेडिसिन विकल्यानंतर पर डेला जेवढं कलेक्शन येईल ते तुम्ही अकाउंटला जमा करायचं. 1 तारखेला हिशोब होईल. 1 तारखेला हिशोब होऊन जेवढा खर्च वजा जातं जे असेल ते तुमच्या अकाउंटला रिटर्न तुम्हाला तुमच्या अकाउंटला जाईल. म्हणजे आता तुमची जे ATM आहे त्या ATM मध्ये टेस्ट होते, त्याच्याबरोबर एक डॉक्टर जातो, लागणारे मेडिसिन जातात. हो. मग तुम्ही मेडिसिन पण विकता, डॉक्टरचे ट्रीटमेंट पण देता आणि हे सगळं करता. हे सगळं एका फ्रँचायझीला तुम्ही बंडल करून देता. हो बरोबर है ना. आणि मग त्याच्यातनं जे पण फायदा होईल वगैरे. पण आता लेट्स से मला ही फ्रँचायझी घ्यायची आहे, तर रिस्क किती आहे? मला 0. पैशाची रिस्क नाही, बाकीची म्हणजे कशाची म्हणता तुम्ही रिस्क? म्हणजे कशाची म्हणता वाटतं? म्हणजे काय लोक घेतील टेस्ट नाही घेतील,
नाही रिस्क म्हणजे मी पैसे तर सांगतो ना, जर नाही घेतलं तर पैशात नुकसान होईल ना. पैशात नुकसान नाही होणार मला तर होणारच नाही ना. कारण का मी आजपर्यंत एवढ्या टेस्ट केले तर मी तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे फ्रँचायसी घ्याल, जर तुम्ही फ्रेश आहात, अगोदर कुठला बिझनेस केलेला नाही आहे, तर 1 महिना आम्ही आमच्या ऑफिसला तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं दाखवतो. अच्छा, ट्रेनिंग देतो. हां, ट्रेनिंग आम्ही देतो प्रॅक्टिकली. म्हणजे कसं, आता समजा मी सांगितलं की 20,000 रुपये एका कॅम्पचे येतात, 10,000 रुपये चेकअपचे येतात, 10,000 मेडिसिनचे येतात. आणि मी सांगतोय, आमचं तसं नाही, आम्ही त्याला कॅम्पला पाठवतो. तू कलेक्शनला असतो तिथं बस, काय मी नाही जाणार. तो गाडीत बसून डॉक्टर बरोबर पाठवेल, तो डॉक्टर पैसे पण बसेल, मेडिसिन पण बसेल, मशीन कशी ऑपरेट होते तो बघेल. आणि त्याला काय करू आम्ही 10 दिवसाची 3 दिवसाची ट्रेनिंग देऊ, मशीन कशी ऑपरेट करायची. समजा तुम्ही बिझनेस करताना मशीन ऑपरेटर आलाच नाही आणि 50 लोकांची 100 लोकांची बुकिंग आहे, मारतील पकडून लोक, तुम्हाला पैसे घेऊन गेलात. तुम्हाला ते पण यायला पाहिजे. हां, ते पण याला सगळंच आलं पाहिजे तुम्हाला. ते आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार. मग ते तुम्ही करू नका किंवा करा, ते तुमचा रोल आहे, पण तुम्हाला ते आलं पाहिजे. काय मशीन चालवता आली पाहिजे, गाडी चालवता आली पाहिजे, ह्या बाकी सगळ्या गोष्टी ऑप्शनली आहेत, पण ते तुम्हाला आल्या पाहिजे. आज जरी येत नसतील तर तुम्हाला कालांतरानं महिना 2 महिन्यात त्या गोष्टी करायच्या आहेत. असं नाही की पोरांना पाठवून दिलं, स्टाफला पाठवून दिलं, मग संध्याकाळी कलेक्शन गेला, फक्त मी एंट्री करायला बसलो तर मग नाही होणार. आतापर्यंत किती फ्रँचायझी, आता मशीन किती आहेत आपल्या? आता आपला 22 मशीन आहे, त्यातलं मी 2 वैयक्तिक ऑपरेट करतो इथं. ओके. आणि 20 मशीन फ्रँचायसीमध्ये आहेत. 20. आता नाशिकला एकच फ्रँचायसी, पण त्याच्यापाशी 3 मशीन आहेत. तो एकदम माझ्यापाशी अगोदर 3 वर्ष काम केलेला मुलगा आहे. अच्छा. तो 3 मशीन ऑपरेट करतो आणि त्याला फायदा आहे? मग जेवढं प्लस होत जाईल तो. हां. एका मशीनचा आहे तो दुसरी झाली की प्लस होईल जाईल, तिसरीला प्लस होऊन जाईल, नंतर खर्च कमी होईल ना. ऑफिस एकच लागेल. मग आता लेट्स से हा एवढा प्रूव्हन बिझनेस मॉडेल आहे, मग तुम्ही स्वतःच मशीन घेऊन सगळीकडे का नाही लावत? तुम्हाला का? नाही, तसे पण माझे पण आहे बाबा. तसं पण जसं जे कंपनीचे कसे असतात ना, फ्रँचायसीला एखादा पेट्रोल पंप दिलं जातं, कंपनीनं आउटलेट पण असतं, तसं पण माझं आहे. पण मला काय होतं सर माहिती आहे का, ग्राउंड लेवलला जेव्हा आपण काम करतो ना, आता माझा नंबर जर दिला तर समजा दररोजच्या 1000 ट्रेन हे होतात, मला 1000 लोकांची फायनल तर मी पागल होऊन जाईल. एवढे लोकांचे फोन आले मॅनेजमेंटच्या खालच्या लेवलला. आणि कसं आहे माहिती आहे का, त्यांचं प्रॉपर त्यांना उत्तर गेलं पाहिजे. आता कोणी फोन करेल, तिथला मेडिकल ऑफिसर फोन करू शकतो, काय करताय तुम्ही, कोणाला विचारून करताय, कसं करताय, काय करताय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एखाद्या पेशंटला समजा ॲलर्जी आहे, त्याला काहीतरी खाज येते अंगाला घेतल्यानंतर, आयुर्वेदिक औषधानं जरी साईड इफेक्ट होत नसला तर ॲलर्जी होऊ शकते, किंवा जास्त प्रमाणात घेतलं वॉमिटिंग होऊ शकते. त्यांचे जे फोन कॉल्स आहेत ते फोन कॉल तुम्हाला वैयक्तिक अटेंड करायचे आहेत ग्राउंड लेवलला. काय तर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये काम करताय तर लोकांना तो त्यांचा फेथ नाही तुटला पाहिजे. तुम्हाला नवीन नवीन आयडियाज वापरल्या पाहिजेत. त्या गावामध्ये त्या सरपंचाला विचारा तुम्ही की तुमचा वाढदिवस कधी आहे सर, त्या वाढदिवसा दिवशी ठेवू आपण. काय मग कमीत कमी 50 पेशंट तर तुम्हालाच भेटतील. काय का तो वैयक्तिक तर घेऊन काय सेल्सच्या आयडिया कशा वापरायच्या आहे ह्या सगळं तुम्ही त्या. आणि हे सगळं आम्ही तुम्हाला रेडीमेड देणार आहे, फक्त पेस्ट कॉपी करायचं, बाकी काय नाही करायचं. काय बाकी काहीच नाही करायचं, सगळं ऑलरेडी तयार आहे, फक्त जाऊन फक्त चालू करायचं बस. फक्त ते तुम्हाला आलं पाहिजे. पण मी याला कसं बघतो की तुमच्या या इनिशिएटिव्हमुळे एक ॲटलिस्ट 50-100 उद्योजक अजून बनणार आहेत. हो निश्चित है ना, त्यांचं घर चालणार, ते अजून लोक ठेवतील त्यांच्याकडे. त्यामुळे हा फार मोठा कॉज आहे तुम्ही जो हाती घेतलाय. हा ठीक आहे, हेल्थ असल्यामुळे थोडी रिस्क आहे, थोडं जरा त्याच्या चौकटीत बसून आपल्याला काम करायला लागतं, त्याचे काही रिस्क असतील. पण आता तुम्ही हे जेव्हा 22 मशीन इन्स्टॉल केले, 2-2.5 लाख लोकांचं टेस्टिंग केलं, तुम्हाला कुठे काय एकदम सगळ्यात मोठा अडथळा आला होता का, की सगळंच असं वाटलं की काहीतरी चुकतंय? नाही, अडथळा आहे ना. कसं आहे सर माहिती आहे, चुकत आमच्या दृष्टिकोन तर चुकत नाही, कारण का 20-25 वर्षापासून करतो. पण ग्रामीण भागामध्ये किंवा जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला काम करता, तुम्ही किती चांगलं काम करून गेलात, काय किती मोठं काम करायला गेलात ना, तर निश्चित तुम्हाला अपोजिट मला निश्चितच असेल. आता समजा एखाद्या गावामध्ये एखादा सरपंच आहे काय, आणि त्याची परमिशन घेऊन काम करतो, सरपंचाला वाटतं हा काहीतरी करतो, मग ह्याला अडथळा निर्माण करायचा. मग हे कसं तुम्ही करता? आम्ही कसं करतो सर, त्यांच्या लेवलला जर होत असेल तर ठीक. आता एखादं मला नाही करायचं, त्यांना विचारतो सर हे तुमचं पॉलिटिक्स काय असेल ते पहा, आम्ही हेल्थसाठी आलो आहे, लोकांच्या हेल्थसाठी आलो आहे, तुमच्या गावाच्या भल्यासाठी आलो आहे, तर तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल तर आम्ही जे रजिस्ट्रेशनचे पैसे गेले ते परत करतो, आम्ही क्लोज करतो. बरं, म्हणजे जर तुमची सगळ्याची परमिशन असेल तर. बरोबर, एका गावामध्ये तुम्हाला अडवलं मशीन पण ठेवून घेतले ते एक वेळेस. काय इन्सिडेंट होता त्यांचं? असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या गावात करता, तुम्ही आम्हाला पैसे द्या, 5,000 द्या, 10,000 रुपये द्या, कोणचं पत्रकार आहेत, नंतर तुमची मग ते रील्स अशा मी व्हायरल करतो, मग हे करतो ते करतो, मग तुम्ही कसंच करता, मग हे औषधच कुठं बनवता, मग तुमचं काही काही विचारतील ते, त्याला काहीच नाही. मग ते 50-50 गोळा करतात, त्याचा कोणाला हिशोब देता. एक वेळेस मग हेपॅटायटिस बीच्या टायमाला आमचं नगरला वर्किंग चालू होतं, मी त्यावेळेस 10 रुपये फॉर्मची घ्यायचो, आणि कुणी तर सांगितलं की हे लोक 10,000 रुपये जमा करतात आहे. सगळेच पूर्ण स्टाफ घेऊन गेले पोलीस स्टेशनला, आणि त्यावेळेस नागरे पाटील साहेब होते तिथं. त्यांनी काय बसवलं म्हटले,
तर ते म्हणले ते असं असं 10,000 रुपये गोळा केलेत म्हणलं. मग त्याचं रजिस्ट्रेशन म्हणलं आहे. मग चॅरिटी कमिशनर पाहिजे ना, म्हणलं तुम्हाला काय करायचं. चॅरिटी कमिशनर आत्तापर्यंत आमच्यावर केस नाही झाली कधी. का नाही झाली माहिती आहे का, ते लॉ म्हणजे क्लॉमध्ये बसतच नाही की तुम्ही म्हणजे शिबिर करणे हा काय गुन्हा आहे का. आणि जे मेडिसिन तुमची ट्रस्ट आहे काही ॲक्च्युली कसं असतं, ट्रस्ट जे आहे ना सर, आम्ही कधनं हेपॅटायटिस विचार पण आम्हाला ट्रस्ट न करायचो. आता नाही, आता जरी केलं ना, कसं घरचे ज्यावेळेस आम्ही पैसे गोळा करतो ना, तर अफिलिएटेड बाय म्हणून ट्रस्ट घेतो आणि त्याच्या अंतर्मध्ये खाली करतो. त्यांचा फक्त बॅनरच वापरतो आम्ही, बाकी हे नाही वापरत. त्या क्लॉजमध्ये शिबिर करण्याची परमिशन्स वगैरे येते. आणि असं चांगला इन्सिडेंट एक सांगा ना, की तुम्ही जे उपक्रम करताय, तुम्ही गावात गेले आणि तुम्ही स्वतः होते आणि कोणी आजी किंवा कोणी आले आणि तुम्हाला म्हणले अरे किती छान काम करतोय, याच्यामुळे असं झालं, असं काय एखादं 60% 70% लोक तसं म्हणतात. आता काही जण एखादा इन्सिडेंट नाही, भरपूर इन्सिडेंट. दररोज आता एखाद्या ठिकाणी चांगला सरपंच असेल ना, तर किती लोक तुमची जेवायला येणार आहेत. मी तुम्हाला जेवणाची व्यवस्था करतो, तुमच्या मुलांची व्यवस्था करतो, तुम्हाला लाईटची काय व्यवस्था. एक जण तर सरपंच दिवसभर बसून राहतात, मग लोकांना बोलून घेतात, हे करून घ्या, चांगलं आहे, हे आहे, ते आहे, तुमच्या हे नाही. एक जणांना फोन करून आता आम्ही आमचे म्हणजे एक व्यसनमुक्तीचं एक औषध आहे काय वी-कवर म्हणून, ते मेडिसिन फूड सप्लिमेंट आहे. 10 ड्रॉप रात्री 10 ड्रॉप सकाळी द्यायचे. त्याची इच्छा मरून जाते आणि त्याची दारू सुटते. अशा टायमाला तर काही गावातले सरपंच म्हणते मी पैसे देतो, तुम्ही त्यांना द्या. म्हणजे असे पण आहेत आणि खूप तशीच आहेत. ग्रामीण भागात जर आहे ना, खूप तसे आहेत. फक्त एक 2% 3% लोक जे गावात आहे, समजा त्यांना अडथळाच निर्माण करायचा आहे, अपोजिटवाले आहेत की समजा त्याला सरपंच व्हायचं तर होता आलं नाही, ह्याच्या कामात काहीतरी अडथळा निर्माण करायचा. आमच्याशी काही देणं घेणं नसतं त्यांचं. पण समजा एखाद्या पेशंटला असं वाटलं की तुम्ही पैसे जास्त घेताय किंवा समजा तुम्हाला मेडिकलचं नॉलेज आहे आणि त्या मेडिसिनची किंमत मार्केटमध्ये समजा 50 रुपये आणि त्यांच्याकडनं 60 रुपये घेतले, तर तो कामध्ये 60 तुम्ही काय घेतले, असं पण होऊ शकतं. म्हणजे असे तिथं लेकोला येऊ शकतात. तुम्हाला एखाद्याने कंप्लेंट केली तर तुमची PSCची लोक येऊन बघतील तुमचं काय रजिस्ट्रेशन आहे का, तुम्ही काय देता, चेकअप देता का. आता हे तर मशीनचं तर काय तर ऑलरेडी सगळं आहे, ते ऑनलाईनच आहे. तिथं मशीनला कोणतं ऑब्जेक्शन काहीच नसतं. आलं तर मेडिसिनलाच असतं. कशी घेता, समजा एखादा मेडिकलवाला समोर आहे, त्याला असं वाटतं की माझं मेडिसिन विकलं गेलं पाहिजे, ह्यांचं नाही गेलं पाहिजे. ती त्यांना सांगेल की तुम्ही नका घेऊ. आम्ही काय म्हणतो नका घेऊ, एक दिवसच आमचं तर दररोजचं आहे, एक दिवस नाही घेतलं काय फरक पडणार नाही. स्टाफला सांगून ठेवलं असं कुणी ऑब्जेक्शन घेतलं काय केलं ना, सरळ सांगायचं, करायचं असेल तर करतो, नाही तर ओके. म्हणजे वाद नाही घालायचा. हो नाही, गावात त्यांच्या गावात तुम्ही वादच नाही घालू शकत सर. ग्राउंड लेवलला काम करता नाही ना. आपली मार्केटिंगचा पहिल्यापासून फंडा आहे काय, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर आपण काम करू शकतो. त्यांच्या गावात जाऊन तुम्ही दादागिरी नाही करू शकत, म्हणजे त्याला उलटं पण नाही बोलू शकत. त्यांनी शिवी जर दिली तर हा सर यस सर ओके सर, ह्याच्या पुढे काय बोलायचं. तुम्ही आता जो फंडा सांगितला, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, ही फार जुनी म्हण आहे. पण जर तेव्हा तुम्ही हायरिंग करता, तुम्हाला अशी मुलं कशी भेटतात? कारण आजकाल अशी मुलं भेटणं इम्पॉसिबल आहे. कसं तुम्ही म्हणता त्या गोष्टीला मी 100% ॲग्री आहे. ॲक्च्युली होतं काय, ज्यावेळेस आम्ही पेपरला जाहिरात देतो मला 100 फोन येतात, 100 मधले 10 जण इंटरव्ह्यूला येतात, त्यातले 5 जण ट्रेनिंगला येतात आणि त्यातलं एकच काम करायला येतो. एवढा कमी रेशो आहे. 100 to 1 1% फक्त. काय ते बी इतका गरजू असतो, एकतर घरच्याने हाकलून लावलेलं असतंय, नंतर 30-35 वर्ष वय झालेलं असते, लग्न होत नसतंय किंवा त्याची परिस्थितीच अशी असते की तू त्याला केल्याशिवाय मार्ग नसतो, त्यासाठी मला तो करतो आणि तोच तवा घडतो. खूप बरोबर बोलतो. तो तिथंच घडतो, नाही तर मग नाही घडत. आता माझ्याकडे येणाऱ्या मुली काय असतात, डिवोर्सी असतात किंवा घरच्यात हे नसतं किंवा ॲक्सिडेंटली नवरा वारलेला असतो, असं काहीतरी हे असते. त्यांना एवढी गरज असते. माझी मुलं सकाळी 6:30ला फील्डवर असतात सर, सकाळी 6:30ला गाडी जाते आमची, 8 वाजता कॅम्प चालू होतो, 2 वाजता संपतो. हे जे असतात, जे गरजू असतात तेच असतात. नाही म्हणजे गरज असेल तरच मुलं हार्डवर्क करतात, हे तुमचा अनुभव सांगतो का? हो. मला जे माझ्यापाशी जे आहेत ना, ग्राउंड लेवलला दिवसभर फिरावं लागतं, पाय सुचतात, बिल्डिंग चढावं लागतं, दिवसभर घरोघरी जाऊन सांगावं लागतं, हाकलून देतात, नाही पाहिजे म्हणतात, काय कोणाला विचारून आतमध्ये आलं म्हणतात. असं किती स्टाफ आहे तुमच्याकडे आता बघा ना, एका मशीनला 10 पकडून चालला तुम्ही. टोटली डॉक्टर, फार्मासिस्ट, एक ड्रायव्हर आणि एक लॅबवाला आणि 6 लोक डोर टू डोर जाऊन सर्वे करण्यासाठी. एका मशीनला 4-5. आम्ही काय करतो सर माहिती आहे का, सरपंचाची परमिशन घेतो, दुसऱ्या दिवशी जाऊन डोर टू डोर जाऊन सर्वे. टोटल किती हे असेल सगळे जर बघितलं तर? आता 200 एका मशीनला 10 पकडून तर 20-22 मशीनचे 200. कुठं 8 असतील, कुठं 7 असतील, कुठं 12 असतील, कुठं 10 असतील. 200 लोक तुमच्याकडे? हो, 2 गाड्या, एका गाड्यामध्ये मशीन, एका गाड्यामध्ये स्टाफ. त्यात एका गाडीमधला तो जाऊन सर्वे करून येतो,
तो संध्याकाळी रिपोर्टिंग करतो की एवढ्या लोकांचं तिथे बुकिंग झालं, उद्याच्याला एवढे मशीन्स एवढे मग मेडिसिन. आता हे 200 लोक तुमच्याकडे आहेत, त्या सगळ्या 200चा इंटरव्ह्यू तुम्ही घेऊ शकता? इंटरव्ह्यू म्हणजे ते एक 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 जमा झालेत, वन टाइम थोडी झालेत. अच्छा, वर्षभरात असे जमा झाले. हा म्हणजे पण वर्षभरात अजूनही तुम्हीच बघता? माझ्यापाशी 20-20 वर्षाचा स्टाफ आहे जुना. माझे हेपेटायटिस बिलला केलं, माझ्यापाशी मॅनेजर आहे ना, तो 20 वर्ष माझे जुना आहे माझ्यापाशी. बरं. म्हणजे ज्यांना खरोखरच काही जणांची भरपूर जणांची लाईफ, त्यांच्यातनं घर बांधलंय, गाडी घेतली, अशी पण मुलं आहेत. एक पूर्ण लाख लाख रुपये पेमेंट भेटतं. बरं. ते कसं त्यांना ती जाण आहे, ते पकड आहे, ते काय केल्यानंतर काय होतं. आता फॉर एक्झाम्पल माझा 10 लाख रुपयाचा सेल आहे आणि एका मुलाला सांगितलं की तुला 10% कमिशन आहे, त्याचं लाख रुपये पेमेंट आहे. अरे शेलिंगमध्ये त्याला सांगितलं की कंपनीचं जो ट्रान्झॅक्शन होईल काय त्याच्यातलं 10% तुझं प्रॉफिट असेल किंवा तुला कमिशन असेल, तर तू महिन्याभरात 1 लाख रुपये. माझ्यापेक्षा 4-5 पोरं आहेत, 1 लाखाच्या खाली येतच नाहीत ते. तुमचं सुयश हेल्थकेअरचं पुढच्या 5 वर्षाचं विजन काय? माझं 5 वर्षाचं योजना असं आहे की पूर्ण आपल्या इंडियामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचायचं आहे. प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचायचं मशीन घेऊन. आणि किती लोकांना तुम्हाला टेस्ट करायचं? आता साधारण आम्ही 10% जरी रेशो म्हटलं आपल्या लोकसंख्येच्या, तर त्याचं कॅल्क्युलेशन 10 कोटीच्या वर. हां, 10 कोटीच्या वरती तुम्हाला हे करायचं आहे. हो. आणि हेल्दी इंडिया तुमचं जे मिशन आहे की है ना, गावागावांमध्ये न्यायचं, त्या मिशनला तुम्ही कसं काय वाहून घेतलंय? आणि हे जे तुम्ही इंडियामध्ये तुम्ही पसरणारा पूर्ण हे चाललंय, हे पैसे कमवण्यासाठी आहे का हेल्दी इंडियाच्या मिशन? नाही सर, बघा त्याच्यामध्ये तर विजन तर सगळे आहे की एकतरी लोकांना हेल्थ भेटली पाहिजे. त्याच्यानंतर जे बेरोजगार लोक आहेत, आता मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की जे एकदमच घरातून बाहेर पडलेत, आमचं एक म्हणा जशी दुनिया टाले वशी हम पाले, काय म्हणजे घरातून ज्याला हाकलून लावलंय त्या लोकांना एक रोजगार अवेलेबल करून द्यायचा, त्यांच्यापासून काम करून घ्यायचं, त्यांना ही करून घ्यायचं आणि त्यांना डेव्हलप करायचं. आणि त्याच्यानंतर त्यांना पण पैसे भेटले पाहिजे, आपल्याला पण पैसे भेटले. असं नाही की उद्देश हा नाही की फक्त चॅरिटीज करायची, काय चॅरिटी बरोबर बिझनेस पण करायचा आणि लोकांची हेल्थ पण आपल्याला जपायची. मेन आपला फोकस तर हेल्थवरती राहील. समजा एखादा गरीब व्यक्ती असेल, त्याच्यापाशी पैसे नाही, तो आजारी आहे, आम्ही त्याच्याकडे पैसे पण नाही घेत. सरपंचांनी सांगितलं की त्यांची घरची परिस्थिती नाही, त्यांचं घरी कोणच नाही आहे आणि तुम्ही काय मेडिसिनचे कमी जास्त करा, तर त्यांना एखाद्या वेळेस आपण अपंग असेल हे असेल तर त्यांचं कधी कधी पैसे पण नाही घेत आपण. मग आता तुमच्याकडे 200चा स्टाफ आहे, एवढं मोठं विस्तारलंय सगळं, मग तुमचा तरी आजचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय? मोठं चॅलेंज हे आहे सर, हे लोक घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते मी एकटं नाही पोहोचू शकत. मला ते फ्रँचायझी लेवलनं जाऊन त्यांच्यापर्यंत जायचं आहे, कारण का मी एकटा नाही करू शकणार आहे. कारण का एवढा मोठा आपला देश आहे, एवढे मोठे हे आहे, एवढे मोठे वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. आता मला काय सगळ्या पूर्ण भारत देशाच्या लँग्वेज येत नाही आहेत, तर मला प्रत्येक स्टेटला की वेगळं हे करावं लागेल. ते दोन्ही नॉलेज जे लँग्वेज येत असेल त्यामध्ये कन्सल्ट करून मग त्याला डेव्हलप करावं लागेल. मग याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टर बघताय का? नाही सर, मला माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टरची गरजच नाही. माझा इन्व्हेस्टमेंटर हा तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे तोच इन्व्हेस्टमेंटर आहे. अच्छा, तोच इन्व्हेस्टमेंटर. मला इन्व्हेस्टमेंटची गरजच नाही आहे. मशीन कारण तुम्ही सगळं 3 लाख तुमच्याकडनं घेतोय, त्याची मशीन आणून देतोय तुम्हाला काय, आणि पैसे पण मला तेच पैसे. त्याच्यानंतर जे मला मेडिसिन जे येतं आहे मार्केटमध्ये 1 महिन्यानंतर मला पैसे द्यायचे मेडिसिनचे, मी पण तुम्हाला 1 महिन्याची उधार देतो. विकल्यानंतर आलेले पैसे मी कंपनीला देतो, कारण की मार्केटमध्ये माझं तेवढं रेप्युटेशन आहे की मला मालाला पैसे नाही लागत. तुम्ही जो हा बिझनेस करताय हा खूपच नोबल कॉज आहे, पण ह्याच्यात बरेचसे अडथळे पण येणार, जसं तुम्ही म्हणाले गावाकडे वगैरे है ना, अडवणूक वगैरे होणार. मग असं एखादं स्ट्रेस तुम्ही मॅनेज कसं करता? म्हणजे एखादा आपला जो व्ह्युअर आहे तो बघतोय, स्ट्रेस मॅनेज करायला अशा काय 2-3 गोष्टी तुम्ही सांगाल की बाबा हा अशा गोष्टी केल्या पाहिजे की ज्यांनी आपल्याला है ना? पहिले तर कुठलंही एखादं काय होत असेल ना सर, तर त्याला पुढं पुश नाही करायचं, म्हणजे वाढवत नाही बसायचं. समोरची व्यक्ती काय म्हणते त्याला यस म्हणलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि एखाद्याला जाणून बुजूनच करायचं असेल काय, तर तो करणारच आहे. मग त्याचा ट्रेस्ट नाही घ्यायचा, त्याला मग सरळ सांगायचं लीगल ॲडवायझर आहे त्यांच्याशी बोला तुम्ही. म्हणजे जेव्हा तो म्हणतो मी केस करेन, मी असं करेल किंवा तुमचं ऑब्जेक्शन हे असेल ना, त्याला सांगायचं लीगल ॲडवायझरशी तुम्ही बोला, काय असेल तर तुम्ही लीगल तुम्ही काय करायचं ते करू शकता. तो काय करत नाही, कारण का विषय असतो 500 रुपयाचा, 100 रुपयाचा, 50 रुपयाचा, त्यासाठी तो कोर्टात नाही जाणार. लक्षात. आणि तुम्ही एवढे बिझनेस 20-25 वर्ष केले, 4-5 बिझनेस केले, त्याच्यातनं सगळ्यात मोठं लर्निंग काय आहे तुमचं? सर मला असं वाटतं की बिझनेसमध्ये तुम्ही कुठला एखादा बिझनेस जर मनात घेऊन केला काय, तर तो निश्चित होतो. त्याचं तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो मी तुम्हाला, की एखादी दारू पिणारी व्यक्ती असते
आणि त्याचं काही सगळंच हरवलेलं असतं, काहीच नसतं त्याच्याकडं, काही नसतं त्याच्यापाशी. तू दररोज दारू पिऊन येतो, पैसे तरी एक रुपया नसतो. ते का शक्य होतं माहिती आहे का? तू जेव्हा झोपेतून उठतो ना, त्याचं विजनच एक असतं की मला दारू प्यायची. काय लक्षात आलं का? मला दारू प्यायची. जर तुम्ही तसा बिझनेस केलात काय, तर निश्चितच तुम्हाला यश तुम्हाला कोणीच थांबू नाही शकत. का तेवढी तडप पाहिजे तुमच्यापाशी. मग एक दारुडा माणूस त्याच्यापाशी एक रुपया नसताना, आणि एक दिवस नाही, दररोज काय, दररोज. आणि जो नोकरी करणारा माणूस म्हणतो ना मी सिक्युरिटी, आपल्या आयुष्यात कुठंच सिक्युरिटी नाही सर, कुठंच नाही. कुणी म्हणू शकत नाही की मी इतके दिवस जगणार आहे किंवा इतके दिवस मला पगार मिळणार आहे, मी IT मध्ये आहे, मी ही तुम्हाला वेळेप्रमाणे तुम्हाला स्वतःला ग्रोथ करत गेलं करायचं. माझ्याकडे मुलं येऊन विचारतात कायमस्वरूपी नोकरी आहे का? मी म्हणतो काम केलं तर आहे, काम केलं तर आहे, काम नाही केलं तर नाही. तुमचा आदर्श कोण आहे? जर आदर्श म्हणलं तर मी एकतरी ग्रामीण भागात असला तर आईवडिलांनाच मानेल. आणि माझ्या वडिलांनी 2000 म्हणजे 1972ला एक 10 एकर जमीन घेतली होती. त्याची किंमत होती 1000 रुपये. माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, बाकीच्या सगळ्या 4 बहीण भावाला मोठं केलं. त्या जमीन प्रॉपर्टीची किंमत आज 2 कोटी रुपये आहे. तर मला काय असं वाटतं की तुम्ही कुठलीही गोष्ट करत असतात ना, कराल ना, तर त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट जी तुमची आहे, ज्या ठिकाणी तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करा तिथूनच तुम्हाला रिटर्न चांगलं भेटेल. तुम्ही काम करून किंवा जेवढे पैसे नाही कमवू शकता, तर ज्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तिथून तेवढं तुम्हाला रिटर्न येतं. एखाद्याला, शेवटचे काही प्रश्न, एखाद्याला जर महाराष्ट्रात बिझनेस चालू करायचा आहे तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे कुठला माझा म्हणता का दुसऱ्यात? कुठलाही बिझनेस, कुठल्याही बिझनेसमॅननं सुरुवातीला जे करायचं आहे त्याचं डीप नॉलेज घेतलं पाहिजे. जर डीप नॉलेज घेतलं पाहिजे, समजा तुम्ही MBA करून आलात आणि फक्त तुमच्याकडे डिग्री आहे, तर तुम्ही MBA म्हणून तुम्हाला नाही, तुम्ही एखाद्या बँकेत जर जॉईन झालात तर तुम्हाला डोर टू डोर जाऊन लोकांना हे करून तुमच्याकडे अकाउंट काढता आले पाहिजे, डेबिट कार्ड विकता आले पाहिजे, तुम्हाला क्रेडिट कार्ड विकता आले पाहिजेत. कारण का तुम्ही जेव्हा मॅनेजर म्हणून खुर्चीवर बसाल किंवा एखादी स्वतःची बँक चालू करा, तर तुम्हाला कळायला पाहिजे ग्राउंड लोकल लेवलच्या लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. हे जर तुम्हाला कळले तरच तुम्ही त्यांना गाईड बी करू शकता आणि त्यांच्याकडनं काम बी करून घेऊ शकता. डीप नॉलेज तुम्हाला महत्त्वाचं आहे. कुठल्याही फील्डमध्ये जावा तुम्ही, तुम्हाला डीप नॉलेज महत्त्वाचं. मग ते ॲग्रिकल्चर असू देत किंवा कुठलीही फील्ड असू दे. आणि त्याच्यानंतर ते डीप नॉलेज घेता घेता आजची जी टेक्नॉलॉजी आहे ती पण त्याला तुम्ही हे केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की तुमचं प्रोडक्शन 10 होतं आहे आणि मशीनवरती दिवसाचा 1000 होतं आहे, तो तुम्हाला कधीच नाही ऐकणार. जर तुम्ही मॅन्युअलीला गेलात ना, तर तो चायनावाला तुम्हाला कधीच हात धरू देणार नाही. त्यांचं प्रोडक्शन, त्यांची कॉस्टिंग तुम्ही नाही बरोबर करू शकत त्याची. मग तुम्हाला आताच्या आधुनिकमध्ये जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याला पण आत्मसात करावं लागेल, नाहीतर मग तुम्ही मागे पडून जाल. तुम्ही म्हणाले की जिसे दुनिया टाले उसे हम पाले, ह्याच्यातला काही इन्सिडेंट आहे का तुमच्याकडे? भरपूर आहे. कसं होतं माहिती आहे का, त्यातनं एखाद्या दिवस कसं होतं, घरातून एखादा मुलगा पळून येतो किंवा घरातून भांडणं झालेली असतात किंवा एखादा दारू पिणारा पण आहे. तर माझ्याकडं त्यांचं नाव नाही घेणार, एक लातूरचा मुलगा माझ्यापाशी 2002ला जॉईन झाला होता आणि काहीच नव्हतं. 18-19 वर्षाचा मुलगा, 5 बहिणी आणि वडील शेती करणारे. असं माझ्या हाताला पकडून असा त्याला रोड क्रॉस करायला लावायचं, त्याला भीती वाटायची. लातूरून आलेलं होतं, 12वी शिक्षण झालेलं. आणि तो मुलगा माझ्याकडं हेपॅटायटिस B मध्ये कार्ड करायचा, घरोघरी जाऊन लोकांना माहिती सांगायची का असे वॅक्सिन घेतल्यानंतर तुमच्या मुलाला असा फरक पडेल. तर तो मुलगा माझ्यापाशी काम करत असताना 3-5 वर्ष माझ्यापाशी मॅनेजर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 2-3 बहिणीची लग्न केली, त्याच्यानंतर बाकीचं सगळं हे झालं. आणि त्याच्यानंतर त्यानं माझ्याकडनं जॉब सोडला आणि माझ्यापाशी तो शिकला काय, ते वर्किंग त्यानं एक पर्सनल लेवलला वैयक्तिक बिझनेस म्हणून 2 वर्ष केलं. आणि त्याच्यानंतर आता त्याच्याकडे 200 मुलांचा स्टाफ आहे. तो इथं जंगली महाराज रोड ऑफिस आहे त्याचं. नाव पण सांगू शकतो, कंपनीचं नाव सांगू शकतो. आणि त्या व्यक्तीनं पुण्यात 2 स्वतःचे वैयक्तिक बंगले, फ्लॅट, गावाकडे 20 एकर जमीन, फक्त काय नॉलेजवरती. बिझनेस करताना जे तुम्ही इथून आम्ही जे शिकवलं आहे तुम्हाला त्या नॉलेजवरती. माझ्यापाशी एखाद्या व्यक्तीने जर वर्षभर काम केलं तर तो जगात कुठंच फेल नाही होत. कारण का की त्याला ग्राउंड लेवलचं एवढं नॉलेज असतं की त्याला कसलीच भीती वाटत नाही. त्याला जर म्हटलं ना हा कांगवा घेऊन तू विक, तो निश्चित विकेल. कारण ग्राउंड लेवलचे जे नॉलेज आहे ते आम्ही त्यांना देतो आणि त्याच्यातूनच आमचे उद्योग बिघडतात आणि वाहून पण जातात. आता मी तुम्हाला एकाची स्टोरी सांगितली. असे काही आहेत की पैसे खूप आले, सण झालं नाही, मग व्यसन दिन झाले, 2-2 लग्न केले, करोडो रुपये आले, त्याच्यातून ते बरबाद पण झाले. म्हणजे आमची मी असं सांगतो पोरांना आमच्या की हे फील्ड जे आहे ना, तर चांगलं केलं तर अमृत आहे आणि जर गैरवापर केला की मग विषय आहे. तर ह्या फील्डमध्ये जर तुमच्याकडे पैसे एवढे लवकर येतात, कारण का तुमचं जेवढं बल्क क्वांटिटी होते, त्यावेळेस मार्केटमधून 10 रुपये जरी मिळत असतील, मला हेपॅटायटिसमध्ये किती मिळायचे? 10 रुपये मिळायचे एका वॅक्सिन मागे. 50 रुपयेमध्ये फक्त 10 रुपये मला मिळायचे. पण महिन्याकाठी फ्रीक व्हायच्या 30,000, 40,000, 50,000.
त्या पट्टीमध्ये तेवढे पैसे मिळायचे. त्यावेळेस जमिनी गोल्ड होतं 4,000 रुपये, दररोज 4,000 रुपये यायचे, म्हणजे आजच्या डेटला दररोजचे लाख रुपये यायचे. मग एवढे पैसे ह्याला सहन होत नाहीत. मग ते वाईट ह्याला जाणं, हे करणं ते करणं, अशा सगळ्यातनं काही गोष्टी होतात. आणि जो मुलगा माझ्याकडे टिकतो तो शिकतो बिन बनतो पण. जो महिना 2 महिने करेल इकडे नाही भेटतं. आजकाल मानसिकता पोरांची काय झालं, येताना लिस्ट घेऊन येतात इंटरव्ह्यूला येताना. सकाळी इकडं स्वारगेटला जायचं, संध्याकाळी शिवाजीनगरला जायचं, इकडे जायचं, जिथं चांगलं असेल तिथं राहायचं. पण जिथं करशील तू ते सगळं चांगलंच आहे, आणि जिथे ठिकाणी काम नाही करणार ते नाहीच आहेत. आता माझ्याकडे एक मुलगी काम करते, ती 15,000 पेमेंटवरती आली होती. पहिल्या महिन्यात तिचं 8,000 रुपये कमिशन निघालं. तर सर मला नाही परवडणार, मला मी सोडते. म्हणजे तू 15,000 घे, कारण मी ती ओळखली, पोरगी करू शकते. आता 5 वर्ष झालं काम करते, 1 महिने लाखाच्या खाली येतच नाही, वरती जाते. कारण की तेवढा कॉन्फिडन्स भरला आहे तिच्यामध्ये, आणि तिला माहिती आहे की केल्यानंतर भेटते. त्यांना 6ला बोलवा, 7ला बोलवा, ते 100% येतात. आणि काय जणांतर पैसे कमवायचे 4-4 वर्ष येतात. वय वर्ष 28 झालं, 24ला जॉईन केलं आहे, बँकेत 30 लाख 40 लाख रुपये जमा करून पण लग्न नाही करायचं आणि स्टँड व्हायचं, असे पण आहेत. आणि जे सकाळी 2,000 भेटले की संध्याकाळी संपवणारे पण आहेत. काय वाटतं तुम्हाला अशी मुलं घडवल्यावर, तुम्हाला स्वतःला कसं वाटतं? मला खूप असं वाटतं की आपण काहीतरी करतोय ना, आपल्यामुळं काहीतरी दुसऱ्या लोकांचा पण फायदा होतोय त्याच्यामध्ये. पैसे कमवण्यापेक्षा हे जास्त जे आहे की तुम्ही ते सेटल होतात आणि त्यांना एक त्यांची मानसिकता बदलते, ते उद्योग करायची त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. तुम्ही आता यंग मुलांबरोबर काम करता, हो बरोबर? तुमची आता तुम्ही खूप हार्डवर्क केलंय, सगळं पाहिलंय. हो, निश्चित. मग कसं काय तुम्ही यांच्याबरोबर जुळवून घेता? कारण ह्यांची मानसिकता कंप्लीट वेगळी, तुमची वेगळी. मानसिकता वेगळी आहे. आता मानसिकतेचं काय होतं सर, मानसिकतेपेक्षा गरज खूप महत्त्वाची असते. काय, मला संध्याकाळी जेवायला पैसे नाहीत, मी कुठलंही काम करायला तयार होईल. आणि जर माझ्या बापाचं खूप चांगलं आहे, मला नाही करायची गरज, मला माझ्याकडे काही, आम्ही काय करतो, जी बाहेरची मुलं त्यांना राहायची पण व्यवस्था करतो. काय, एक फ्लॅट घेतलेला असतो, त्या फ्लॅटमध्ये 4-5 मुलं राहतात. काय, एखादा मुलं असलं तर मला मी नाही राहू शकत, मला झोपायला गादी पाहिजे, हे पाहिजे. काही जण असं चटईवर झोपतात, खाली झोपतात. तिथं आल्यानंतर काम करून मग डेव्हलप होतात. काय, तुमच्या मते गरज ही फार महत्त्वाची, गरज खूप महत्त्वाची. आमच्या फील्डमध्ये हार्डवर्कला आजच्या डेटला गरजच महत्त्वाची आहे. कारण का काय झालं सर माहिती आहे का, आजच्या जे आई वडील आहेत त्यांनी 10वी-12वीपासून मुलांना काहीच नाही करू दिलं. काय, हे तुझ्या हातात, हे तुझ्या हातात, आणि अपेक्षा अशी एवढी मोठी आहे की माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा हे झाला पाहिजे, आणि त्याला काहीच येत नाही. त्याला जर एखादं जर ॲप्लिकेशन द्यायचं म्हटलं, एखादं ईमेल करायचं म्हटलं तर तो नाही करू शकत. त्याची अपेक्षा आहेत, मला मॅनेजर बनायचं आहे, मला डायरेक्टर बनायचं आहे. ते ॲक्च्युली एज्युकेशन सिस्टमच इतकी खराब झाली ना, हे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे माझ्याकडे ठिकाणी येतात, त्यांना नाव लिहिता मग तर स्पेलिंग येत नाही, आणि ते ग्रॅज्युएशनचे पेपर घेऊन असतं, सर मी बाहेरून केलं, मुक्त विद्यापीठातून केलं. काय उपयोग नाही. काय म्हणजे एज्युकेशन सिस्टम आणि एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे आमच्याकडे जो येणारा क्राऊड आहे ना, तो गरजू येतो. आणि आता मी जे फ्रँचायसीचं तुम्हाला जे बोलतोय ना, ते जुळत का नाही, त्याच्यामुळे जुळत नाही आहे. कारण का तो फ्रँचायसी घेणारा 2 लाख 4 लाख रुपये घेऊन येतो, त्याला वाटतं की मी 4 लाख रुपये 5 लाख रुपये मला बिझनेस करायचा आहे, मी खुर्चीत बसेन आणि मी लोकांकडनं इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्याकडनं काम करून घेईल. मग तुलाच काय येत नाही ना, ॲक्च्युली तुला ते शिकलं पाहिजे. आम्ही त्याचे 10 वर्षे 15 वर्षे घालले, ते तुम्ही जसं म्हणतो तुमच्याकडे कसं काय येतात, आम्ही चेहरा बघितलं ओळखतो काय करेल का नाही. काय म्हणजे एवढा एक्सपिरियन्स आला की तो करेल का नाही, तो बसतो कसा, बोलतो कसा, त्याचं ट्युनिंग कसं आहे, त्याचं एज्युकेशन किती आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कळतं की हा करेल का नाही करेल. त्याच्यानंतर हिथं आल्यानंतर जुना आमचा स्टाफ आहे, तो स्टाफ त्यांना किती मोटिवेट करतो. काय, नको रे, काय परवडत नाही, कशाला करतो, असं सांगितलं तर नाहीच टिकणार. मग आम्ही काय, असा एखादा स्टाफ तुमच्या ऑफिसमध्ये असेल की तो खूप निगेटिव्ह बोलतोय आणि म्हणतोय अरे इधर मत आओ, इथं काही येऊच नका, हे करू नका, मग तुम्ही काय ॲक्शन घेता? असं आम्हाला जर वाटलं की, मी तुम्हाला मग अशी एक उद्देश सांगितला की ज्यावेळेस माझं कोल्हापूरचं कोलॅप्स झालं होतं त्यावेळेस मी पूर्ण स्टाफ काढून टाकला होता. त्याचं कारणच तेवढं होतं की हा दुसऱ्याला निगेटिव्ह सांगेल की असं झालं होतं, यांचा पार्टनर पळून गेलं नव्हतं, आमचं पेमेंट नव्हतं, आम्ही भांडणं करून पेमेंट घेतलं. तो निगेटिव्ह थॉट त्यांच्या ह्याच्यात गेलं नाही पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर असं वातावरण झालं तर आम्ही पूर्ण स्टाफ काढून टाकतो, आम्हाला स्टाफचं टेन्शनच नसतं. आता मी जर एखाद्या लोकल ॲपला किंवा वर्क इंडियाला एखादी जाहिरात दिली ना, तर दिवसभर फोन करायला वेळ मिळत नाही. ते कसे आमचीच इंटरव्ह्यू घेतात, कसं काम आहे, झोपायचं आहे का, फिक्स पगार आहे का. आता एक इन्सिडेंट सांगतो, एका मुलानं मला रात्री 1:30 वाजता कॉल केला. मग 1:30 वाजता कॉल केला, सर मला ती तुमची जाहिरात होती आणि मी त्याच्या जाहिरात बघून आलो होतो तुमच्याकडं नाही करण्यासाठी. अरे मला संध्याकाळचे 1:30 वाजले, तुम्ही कुठे पेपरमध्ये लिहिले म्हणलं, तसं की 1:30 वाजता फोन नाही करायचा, मग तसं लिहा ना म्हणला तुम्ही. म्हणजे एवढी विचित्र आहे ती, एवढे सोपे नाही आहेत. म्हणजे ते अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यातून मग एक घडतात. काही 1% वर्ग असा पण आहे की तो घरून असं आला की मला काहीतरी माझी लाईफ चेंज करायची, तो सेन्सर असतो,
सकाळी लवकर उठतो, टायमिंगला येतो, काम करतो, बाकीचे त्याला काही देणं घेणं नसतं. एक हजारातला एखादा मुलगा असा आहे आणि तो बनून पण जातो आणि तो माझ्यापाशी येईल, सर मला पुढं असं करायचं आहे, सर मला असं करायचं आहे, मग मी हे केल्यानंतर मी काय होईल असं विचारतात. आणि मी जर एखादं सांगितलं असं करू नको, तुम्ही काय सांगता आम्हाला खूप माहिती आहे. अशा मानसिकतेची खूप आहेत. पण त्यांना ओव्हरऑल तुमच्या ह्याच्यातनं मला वाटतं की गरज गरज खूप महत्त्वाची यांनी असते. सगळ्यांना तुम्ही बांधून हो, ठेवता. हो, हो. आता आपला शेवटचा राऊंड आहे, रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. अच्छा, ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर एका शब्दात बरं, किंवा जास्तीत जास्त एका लाईन मध्ये द्यायचं. ठीक ठीक ठीक. जास्त विचार नाही करायचा, मनात जे येईल ते तुम्हाला सांगून मोकळं व्हायचं. सांगायचं, राईट? ठीक ठीक. एक कुठली स्किल जी एका बिझनेसमॅनकडे असलीच पाहिजे? त्या बिझनेसमॅनकडून तुम्हाला स्ट्रेस जो आहे ना तो सहन करण्याची आणि त्याच्यातून मार्ग काढण्याची असेल तर तो सक्सेस. स्ट्रेस मॅनेजमेंट. तुम्हाला जर आत्ता चान्स दिला तर तुम्ही भारतात बिझनेस कराल का बाहेरच्या देशात बिझनेस कराल? मला तर पूर्ण देशातच बिझनेस करायला आवडेल निश्चित. भारतातच बिझनेस. हो. एक कुठली चुकी ती तुम्ही परत रिपीट नाही करणार? कुठली म्हणजे अशी कधी चूक आपण केली आणि त्याच्यामध्ये जर आपला काय लॉस झाला किंवा आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये असेल त्याच्यामुळे जर लॉस असेल तर मग पुन्हा रिपीट ते नाही करणार. अशी ॲडवाईस आजच्या एंटरप्रेनरला एका शब्दात तुम्ही कुठली ॲडवाईस देऊ शकता? हार्डवर्क. विदाउट हार्डवर्क नॉट सक्सेस. हार्डवर्क पाहिजेच. निश्चित. तुम्ही डिग्रीला महत्त्व देता का स्किलला महत्त्व देता? डिग्रीला 0 आणि स्किलला 100%. शिस्त का सेल्स? शिस्त आली तर शील निश्चितच होईल. सेल्स किंवा ह्युमॅनिटी, तुम्ही कशाला महत्त्व देता? ह्युमॅनिटीला. ह्युमॅनिटी. निश्चित. तुमचा आवडता शब्द जो तुम्ही रोज वापरता? केल्याने होता आधी केलेच पाहिजे. त्याआधी केलंच पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न, आरोग्य म्हणजे तुमच्या शब्दांमध्ये काय? आरोग्य जर लाईफ आरोग्य असेल तर म्हणतात सर सलामत तो पगडी पचास. तुमची हेल्थ असेल तरच तुम्ही बाकी जगातलं कुठलीही गोष्ट करू शकता. जर तुमची हेल्थ नसेल, तुमच्यापाशी काही नॉलेज असेल, कितीही स्किल असेल, तर विदाऊट हेल्थ काहीच नाही करू शकत. परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आले. तर सरांबरोबर आपण छान गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये मला जे वाटतं मी पण बरंचसं काही शिकलो. आणि मी कायम सांगत असतो तेच सरांनी परत एकदा गोष्ट सांगितली की डोअर टू डोअर सेल्स ही सगळ्यात कोर स्किल आहे. ही एखाद्या ऑन्टरप्रिनरला, एम्प्लॉईला, सगळ्यांना यायलाच पाहिजे. सेल्स नाही तर पैसा नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं रॅपिड फायरमध्ये आपल्याला सांगितलं की सगळ्यात अजून एक महत्त्वाची स्किल म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन आली तर सेल्स येणारच आहे. त्यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये सांगितलं की त्यांना पार्टनरनी एका कसा दगा दिला आणि त्या दग्यावरनं त्यांनी ते पॉझिटिव्ह कसं घेतलं. म्हणजे ते तिथेच थांबले नाही. त्यांनी काय विचार केला की ठीक आहे आज माझे 4 लाख गेले पण 4 कोटी वाचले. हा माइंडसेट. पार्टनरशिपमध्ये बिझनेस केला पाहिजे नाही केला पाहिजे, गावांमध्ये बिझनेस करताना काय अडथळे येतात ते आपण सरांशी बोललो. त्यांनी नंतर त्यांच्या जर्नीबद्दल सांगितलं. त्यांचे आदर्श म्हणजे त्यांचे आई वडील आहेत स्वतः जे 30-40 वर्षापासून बिझनेस करतात. सरांनी बरेचसे बिझनेस केले, काही फेल झाले, काही मध्ये बरेचसे पैसे कमवले. त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला की फेल झालं तरी परत कसं उठायचं, स्ट्रेस मॅनेज कशी करायची. बऱ्याचशा गोष्टींवर आपण बऱ्याचशा हार्डकोर विषयांवर सरांशी बोललो. आय एम शुअर तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की हा पॉडकास्ट तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा.